सोनम वांगचुकजींची तब्येत आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे आधी डॉक्टरांशी आम्ही त्याच्या संदर्भात बोलत होतो आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचा BP सध्या बऱ्यापैकी वर खाली होत आहे। आत्ता जो आमच्या उपस्थितीत जो BP आत्ता चेक केला गेला होता तो ब्लड प्रेशर साधारणतः 105/70 असा होता। श्वास घ्यायला त्यांना थोडासा त्रास होतोय, ते उठून बसू शकत नाहीत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की माझे थोडेसे वायटल सिम्पटम जरी इकडे तिकडे असले तरी मेन ऑर्गन फंक्शन आहे, मी आत्ता तरी ठीक आहे। उपोषणाचा 19वा दिवस आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की 20 तारखेपर्यंत मी तग धरू शकतो। मी एवढीच प्रार्थना करू शकते की या सरकारला थोडा पाजर फुटावा, या सरकारमध्ये थोड्या तरी संवेदना शिल्लक असाव्यात, कारण धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी आंदोलन उभं आहे हे खरं आहे, तो राजीनामा होईल की नाही हे नंतर बघू, परंतु किमान या आंदोलनस्थळी काय पद्धतीचं वातावरण आहे आणि आत्ता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती किती नाजूक आहे, किमान म्हणून तरी सरकारने त्यांच्याशी बोलण्याच्या पातळीवर, चर्चा करण्याच्या पातळीवर आलं पाहिजे। पण सरकार मात्र एका अहंकारात जगत आहे, एका मस्तीमध्ये सरकार जगत आहे आणि ती मस्ती येणाऱ्या काळात सरकारला मोठी किंमत त्याची चुकवावी लागेल। मी इथे आले तर माझ्या पक्षाचा निरोप घेऊनच आले। माझ्या पक्षप्रमुखांनी जो निरोप दिला होता की वांगचुक साहेबांची तब्येत आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे आणि वांगचुक साहेबांनी त्या संदर्भाने काळजी स्वतःची घेणं गरजेचं आहे, त्यांची गरज आहे, इथल्या सगळ्या लढ्यांना गरज आहे, त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या आंदोलनाची गरज आहे, हेच सांगण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो। निश्चितपणे एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन उद्धव साहेबांनी या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला, त्याच्यासाठी खास लोकांना आवाहन केलं। आजही आपण बघू शकाल की मनसे प्रमुखांनी सुद्धा एक ट्विट करून इथली सगळी परिस्थिती जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलाय। याचा अर्थ असा आहे की पक्षीय मतभेद सगळे बाजूला ठेवून सगळे पक्ष या मुद्द्यावर सहमत होत आहेत की सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकजी यांची तब्येत लवकरात लवकर बरी झाली पाहिजे आणि त्यासाठी सरकारने थोडी नमती भूमिका घेतली पाहिजे। 20 तारखेला जो मार्च इथे निघणार आहे त्या मार्चला निश्चितपणे माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते इथे उपस्थित। पुन्हा एकदा सांगते, हा मुद्दा पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा आहे, हा मुद्दा भारतातल्या युवकांच्या भविष्याशी निगडीत असणारा मुद्दा आहे, त्यामुळे नो डाऊट आम्ही सगळे असणं अपेक्षित आहे। फक्त अडचण काय आहे ती समजून घ्या, मुंबई ते दिल्ली 1200 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळे सगळेच लोक दिल्लीमध्ये उपस्थित राहतील असं नाही। त्यातला मधला मार्ग म्हणून या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो लोक मुंबईमध्ये आझाद मैदानावर जमत आहेत। 19 तारखेला एक लाक्षणिक उपोषण ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील आणि बॉलिवूडचे अनेक लोक, अतुल कुलकर्णींनी पण या संदर्भाने आज सयाजी शिंदेंनी म्हटलेलं आहे, तर ही सुद्धा सगळी मंडळी या सगळ्या 19च्या आंदोलनामध्ये, पक्ष संघटना या सगळ्या गोष्टी बाजूला, पण ही सगळी लोक एकत्रित जमत आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे। मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब या दोनही पक्षाला प्रवक्ते आहेत आणि त्या दोनही पक्षाचे प्रवक्ते त्या संदर्भाने अधिकृतपणे भूमिका मांडू शकतात। त्याबद्दल त्या पक्षाचं काय चाललंय किंवा त्यांचं भाजपसोबत काय चाललंय या सगळ्यांवर बोलण्यासाठी जर त्यांचे प्रवक्ते असतील तर त्यावर मी बोलणं हे फारसं उचित नाही। फक्त एक नक्की की या सगळ्या निमित्ताने जयंत पाटील साहेब त्यांची भेट झाली वगैरे, ह्या सगळ्या चर्चा होत्या, त्यावेळेला आम्हाला एक अपेक्षा की ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील। बाकी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून या सगळ्यांच्याबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल आम्हाला एक विश्वास आहे। बाकी महायुतीत काय चाललंय म्हणजे येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस, त्यावर आम्ही न बोललेलं बरं। आता बघा, एक मोठं पाळणाघर चालवायचं म्हटल्यावर सगळी बाळं सोबत आणावी लागतील, सगळी बाळं पुन्हा सोबत घेऊन जावी लागतील, त्यामुळे ते 6 जणांना घेऊन आले, 6 जणांना घेऊन गेले। मला वाटतं आता याच्यात बातमी करण्यासारखं काही नाहीये, जेव्हा बातमी व्हायची होती तेव्हा झाली, आम्ही तुम्हाला काही बातम्या नंतर देऊ।